शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा. पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते. सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या पुढच्या निरूपणाला सुरुवात करते. आपण काल बघताना असं बघितलं होतं की अज्ञानाचे दोन भाग आहेत. खरं म्हणजे ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान अजिबात नसतं, कारण मला हे कळत नाही हे कळणं हे सुद्धा ज्ञानच आहे. मला एखादी गोष्ट समजली नाही, मला एखादी गोष्ट कळत नाही, मला एखादी गोष्ट करता येत नाही, हे कळणं हे सुद्धा ज्ञानच आहे. त्यामुळे ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान अजिबात नसतं. पण तरीही आपल्या काही संकल्पना स्पष्ट होण्यापुरत्या आपण म्हणतो ज्ञान आहे अज्ञान आहे. आणि म्हणजे दोन्ही आपण धरतो. मुळात ज्ञान आणि अज्ञान असे दोन भाग घेतले तर ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान अजिबात नसतं, आणि अज्ञानाचे दोन भाग आहेत ते म्हणजे माया आणि अविद्या. आता हे शब्दच बघा ना. अज्ञान, माया या नास्ती सा, अविद्या जी नाहीच ती. म्हणजे या तिन्ही ठिकाणी खरं म्हणजे ते नाहीच आहे. मायाही नाही, अविद्याही नाही आणि अज्ञानही नाही. अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतातच की खरं म्हणजे अज्ञान नाहीच आहे. तुम्ही धरून चाललाय की मी अज्ञानी आहे वगैरे, पण तुम्ही एकदा तुमची संकल्पना बाजूला करा, आपोआपच तुम्ही ज्ञानी व्हाल, किंबहुना ज्ञानरूप व्हाल, असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे अमृतानुभवामध्ये. म्हणजे इथे सुद्धा आपण संकल्पना फक्त करणार आहोत की इथे अज्ञानाचे दोन भाग असं आपण म्हटलं. अज्ञानाचे दोन भाग कुठले तर माया आणि अविद्या. यापैकी शुद्ध सत्वगुण, विक्षेपशक्ती आणि ज्ञानशक्ती ज्याच्यात प्रकर्षाने आहे, जास्त आहे, प्राधान्याने आहे. म्हणजे शुद्ध सत्वगुण असल्यामुळे ती मायासुद्धा शुद्ध स्वरूपातली आहे. विक्षेपशक्ती म्हणजे थोडंसं चंचलत्व तिच्यामध्ये आहे, हो नाही हो नाही असं, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये ज्ञानशक्ती प्रबळ आहे. तिला माया असं म्हणतात. पण ज्याच्यामध्ये आवरणशक्ती जास्त आहे, आपण काल मलविक्षेप आवरण बघितलं होतं. त्यामुळे इथे जो सत्वगुण आहे तो मलिन सत्वगुण आहे, शुद्ध सत्वगुण नाही अविद्येच्या ठिकाणी. त्यामुळे शुद्ध म्हणजे माया जिथे आहे तिथे शुद्ध सत्वगुण, विक्षेपशक्ती आणि ज्ञानशक्ती आहे. आणि अविद्येमध्ये आवरण आहे. आवरण म्हणजे मी म्हणजे देह, हे अज्ञानाचं आवरण आहे. त्याच्यामध्ये सत्वगुण जो आहे तोही मलिन झालेला आहे. त्यामुळे इथे ते अविद्या असं तिचं स्वरूप दाखवलं आहे. खरं म्हणजे माया आणि अविद्या हे दोन भाग केवळ आपल्याला कळण्यापुरते केलेले आहेत. आमच्या ठिकाणी अविद्या जास्त आहे असं आपण म्हणतो, माया आहे असं म्हणत नाही. मायेमध्ये आम्ही वावरतो म्हणतो, पण अविद्या आमच्या ठिकाणी आहे. कारण मी म्हणजे देह हे किंवा माझं सत्वगुणसुद्धा मलिन झालेला आहे. त्यामुळे हे सगळं म्हणताना आपण म्हणतो अविद्यात्मक देह आहे असं आम्ही त्याचं वर्णन करतो. मायिक देह आहे हेही म्हणतोच.
पण इथे शरीरामध्ये जी अज्ञान अविद्येची म्हणजे मी म्हणजे देह अशी जी घट्ट ग्रंथी बसलेली आहे, ती घट्ट ग्रंथी एकदा आपण सोडून टाकली की आपोआपच तिच्यातून सुटका करून घेणं म्हणजे मोक्ष आहे. हे सांगायला खूप सोपं आहे, पण मी म्हणजे देह ही भावना पूर्णपणे त्याग करून मी म्हणजे आत्मा इथपर्यंत पोचायचं आहे. हा सगळा प्रवास मात्र खूप अवघड आहे. अवघड आहे म्हणजे आम्ही पंचभूतांमध्ये जन्मतो, मायेमध्ये जन्मतो, मायेमध्ये राहतो आणि मायेमध्येच आमचा मृत्यूही होतो. त्यामुळे आम्हाला हे सगळं अवघड वाटतं. पण मुळामध्ये मी म्हणजे ब्रह्म आहे. मी स्वतः परब्रह्मस्वरूप आहे. फक्त हे आवरण पडलेलं आहे, सत्वगुण मलिन झालेला आहे. आणि ज्या शुद्ध सत्वगुणात किंवा विक्षेपशक्तीसह मी राहतो, ती माया ही असून नसल्यासारखीच आहे. अशा तऱ्हेने हे अज्ञानाचे 2 भाग माया आणि अविद्या असं सांगितलेले आहेत. आता इथे आपण बघितलं होतं मागच्या वेळेला की मला ऐकावंसं वाटतं, मला माझा उद्धार व्हावा असं वाटतं, मला देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करावा असं वाटतं. बघा, इथे मला करावंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं, उद्धार व्हावासा वाटतो. हे वाटणं हे सुद्धा मायेचं स्वरूप आहे. भासणं, वाटणं हे मायेचं स्वरूप आहे. जाणीव ही सुद्धा मायेचं स्वरूप आहे. ब्रह्माला म्हणजे परब्रह्माला निर्गुण निराकार म्हणणं, शाब्दिक स्वरूपामध्ये समजावून देणं आणि समजावून घेणं हे सुद्धा मायेतच येतं. कारण इथे समजावून देणारा आणि समजावून घेणारा हे द्वैत तिथे आहे. तसं शब्द आहेत, जे शब्द परब्रह्माचं वर्णन कधीच करू शकत नाहीत असं म्हटलं जातं. त्यामुळे हे सगळं जे आहे ते मायेतच येतं. त्यामुळे आपल्याला मायेचाच हात धरून, या मायेतला तरून जाऊन मायेच्या हाताला हात धरूनच आपल्याला पुढे परब्रह्मापर्यंत जायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, माया भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू, माये विण उद्धारू प्राणियास नाही श्रीराम. माये करिता देव आणि भक्त, माये करिता ज्ञाते विरक्त, माये करिता जीवनमुक्त, होती स्वानुभवे श्रीराम. इथे माया भवसिंधूचे तारू म्हटलेलं आहे. कारण या मायेचाच हात धरून आपल्याला त्यातनं जायचं आहे. हा जो सगळा भवसिंधू आहे, संसार सागर आहे, ह्या मायेने निर्माण केलेला आहे. यातनंच आपल्याला बाहेर पडायचं आहे. समर्थ दासबोधामध्ये सांगताना आपल्याला देह परलोकीचे तारू म्हणतात. देह परलोकीचे तारू म्हणजे देहरूपी नौका आहे. आणि ही नौका चालवणारा कोण आहे? जीवात्मा आहे. ती चालवायला त्याला सत्कर्म आणि सत्संग याची 2 वल्ही लागतात. बरं, नुसती ही 2 वल्ही असून चालत नाही, त्याला बुद्धीचं सुकाणूसुद्धा लागतं. आता सुकाणू आहे, सत्संग सत्कर्माची वल्ही आहेत, हा जीवात्मा ते चालवतोय, ही देहरूपी नौका आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी वाऱ्याची दिशा ती योग्य दिशेने नौका जायला पाहिजे. यासाठी त्याला मुमुक्षुत्वाचं शीड लावावं लागतं. कारण शिडात जसा वारा भरेल तसतसं ती त्या दिशेने मार्गक्रमणा ती नाव करत असते. त्यामुळे भक्तियुक्त अंतःकरणाला मुमुक्षुत्वाचं शीड लागावं लागतं आणि मग त्या शिडामध्ये परमेश्वर करुणेचा वारा भरावा लागतो. शीड वळवण्यासाठी म्हणजे शीड जे असतं ते वळवण्यासाठी 2 दोऱ्या असतात आणि त्या दोऱ्यांनी ते शीड वळवावं लागतं. ह्या जो आहे शीड वळवण्यासाठी सद्गुरू कृपेच्या आधाराच्या 2 दोऱ्या लागतात. असं हे देहरूपी तारू आहे आणि देह मायेतच येतो. आता हा भवसिंधू पार करायचा असेल, तर प्रपंच तरून जायचा असेल, तर मायाच आपल्याला उपयोगी पडतंय. आपल्याला पांडुरंगसुद्धा कमरेवरती हात ठेवून आपल्याला सांगत असतो, करकटावरी. तो म्हणतो, कशाला घाबरतोयस?
या भवसिंधूमध्ये काहीच पाणी नाही, अगदी कमरेपर्यंत पाणी आहे. तू जर निश्चय केलास ना तर सहजपणे माझ्यापर्यंत येऊ शकशील, असं तो कमरेवर हात ठेवून आपल्याला सांगतो. पण या सगळ्यासाठी देह हे साधन आहे आणि देहही माईकच आहे. मायाच आपल्याला उपयोगी पडते. सर्व साधनंसुद्धा मायेतच येतात. सर्व साधनं मायेत येतात म्हणजे आपल्याला जी काही आपण साधनं करत असतो, मग उपासना असेल, ध्यान असेल, धारणा असेल, यज्ञ असेल, काहीही असू दे, ते सगळं मायेतच येतं. अशी ही जी माया आहे ना, ही माया मात्र तिच्या अधीन आपण होऊन चालत नाही. आपण जर मायेच्या अधीन झालो तर ती आपल्याला प्रपंचामध्ये मांजर उंदराला खेळवतं ना, मांजर जेव्हा उंदराला मारतं त्यावेळेला आपण जर बघितलं तर लक्षात येतं, ती उंदराला एकदा सोडून देते, एकदा पुन्हा जबड्यात पकडते, पुन्हा सोडून देते, पुन्हा असं अर्धमेलं करत करत त्याला खेळवत राहते. अशी ही माया आहे. ही माया जी आहे ना, तिच्या जर आपण अधीन झालो तर ती आपल्याला प्रपंचामध्ये उंदराला खेळवते, तशी ही माया आपल्याला सुखदुःखामध्ये खेळवते. पण मायेला जर आपण आपल्या ताब्यात ठेवलं तर ती आपल्याला परब्रह्मापर्यंत जायला मदत करते. कारण माया नसती तर आम्हाला द्वैत नाही ना, मायेमधनं द्वैत आहे. पण द्वैत नसेल तर आम्हाला भक्त होता येत नाही, देवाचं स्वगुण रूप पाहता येत नाही, देव आणि भक्त हे नातं तयार करता येत नाही. म्हणून ज्ञाते, विरक्त, जीवनमुक्त हे सगळे मायेमुळेच असतात. आणि परब्रह्माला समजावून सांगणारा ज्ञाता परब्रह्माचे स्वरूप मायेच्याच आधाराने आपल्याला वर्णन करून सांगतो. आणि ज्याला समजावून सांगतो तो श्रोतासुद्धा मायेतच असतो. आणि पण सांगणारा आणि ऐकणारा हे दोघे मायेत असले तरी ज्याचे वर्णन करतात ते मात्र परब्रह्म त्याहून निराळे आहे. सगळंच जर एकरूप झालं तर कोण कोणाला काय समजावून सांगणार. पण सांगणारा आणि ऐकणारा ज्याच्याबद्दल बोललं जातं ते सगळं शब्दवर्णन हे सगळं मायेतच येतं. म्हणून मायेविण उद्धारू प्राणी असं नाही. कसं असतं, मायेतच काय काय गोष्टी येतात. त्याची तुलना जर करायची झाली तर आपल्याला एक उदाहरण देता येईल. सिनेमाला जाऊन बसणं आणि दासबोध पारायणाला बसण्याची क्रिया मायेतच येते. सिनेमाला बसलं तरी मायेतच आहे, दासबोध पारायण करायला बसलं तरी ते मायेतच आहे. पण फरक एवढा आहे, एक मायेतून सुटका करून द्यायला मदत करतं तर एक मायेमध्ये गुरफटवतं. असा हा मुख्य फरक आहे. माया ज्ञानी पुरुषाला वासनेतून सोडवते. मायेमुळेच स्वरूप साक्षात्कार होऊन संत जीवनमुक्त होतात. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. कारण द्वैतात भक्तीचा आनंद लुटता येतो. म्हणून इथे मायेला आपल्या ताब्यात ठेवणं हे गरजेचं आहे. आणि त्या मायेला जर ताब्यात ठेवायचं असेल तर साधना, उपासना त्या पद्धतीने करावी लागते. आपोआपच आपला तन मन धनावरती कंट्रोल येतो. शम दम साधन चतुष्टय आपल्याला साध्य व्हायला लागतं. त्यामुळे समर्थ मायेची स्तुतीही करतात आणि सगळी साधनं माईक आहेतच सांगतात. पण साधना करणं महत्त्वाचं आहे हेही सांगायला विसरत नाहीत. कारण साधना करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. साधना म्हणजे काय आहे तर त्याला एक पद्धत असते. वेदांतशास्त्र शिकणं ही सुद्धा एक प्रकारची पद्धत आहे, ती सुद्धा एक प्रकारची सिस्टीम आहे. साधन करणं ही सुद्धा सिस्टीमच आहे, पद्धत आहे. आणि त्या पद्धतीप्रमाणे करावं लागतं. यज्ञ करायचं आहे म्हटलं की त्या पद्धतीनेच करावा लागतो. किती विटा ठेवायच्या, कशा ठेवायच्या, कुठे ठेवायच्या. योग करायचा झाला तरीसुद्धा त्या सिस्टीमने करावा लागतो. म्हणजे कोणतीही साधना करायची झाली तर त्यासाठी सिस्टीम लागते आणि ती सिस्टीम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून असं म्हटलं जातं, नो द सिस्टीम. सिस्टीम आधी काय आहे ती जाणून घ्या. यूज द सिस्टीम.
मग एकदा जाणून घेतलं की मग त्याचा उपयोग करा, कारण उपयोग केल्याशिवाय पुढचं काही होणारच नाही ना. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की त्या सिस्टीमला चॅलेंज करू नका. असंच का असं म्हणायची गरज नाही. वेदांतशास्त्रांनी सुद्धा एक सिस्टीम ठरवलेली आहे. यज्ञ कसे करायचे, योग कसा करायचा, उपासना पद्धती काय असायला पाहिजे, हे सगळं ठरवलेलं आहे. त्या सिस्टीमला चॅलेंज करू नका. असंच का, तसंच का, मग तर्क अनेक प्रकारचे निर्माण होतात आणि मग तिथे आपलं साधना परिपूर्ण होत नाही. मग जशी साधना सद्गुरूंनी सांगितले, जशी साधना वेदांतात सांगितले त्याप्रमाणे करा. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम. पण त्या सिस्टीमला चॅलेंज करू नका, कारण श्रद्धावान लभते ज्ञानम. आता हे झाल्यानंतर गेट द रिझल्ट्स. अशी साधना केल्यानंतर रिझल्ट मिळणारच. आणि मग फॉरगेट द सिस्टीम. मग पुन्हा ती साधना करण्याची तशी गरज नसते, पण करावी लागते, कारण ते महाजनो येन गतः सपंथा, ते पुढे आपण पाहणार आहोत. पण तरीसुद्धा इथे ते म्हणतात नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. समर्थही दासबोधात शेवटी आपल्याला हेच सांगतात, साध्य होता साधनांचा ठाव नाही. आणि ते आपण दरवेळेला म्हणत असतो, पण आधी साध्य तर मिळालं पाहिजे. गेट द रिझल्ट्स आणि मग साधनांचा ठाव नाही म्हणजे फॉरगेट द सिस्टीम, हे नंतरची गोष्ट आहे. आता टू नो द सिस्टीम असं का? एक साधं उदाहरण देते म्हणजे आपल्याला लक्षात येईल, कारण आपण खूप यज्ञ याग वगैरे ह्याच्या खोलात शिरणार नाही आहोत. पण इथे आपल्याला म्हणता येईल, मला अभिषेक करायचा आहे शंकराच्या पिंडीवरती. श्रावणातल्या सोमवारी मला अभिषेक करायचा आहे, दुधाचा अभिषेक करायचा आणि पाण्याचा अभिषेक करायचा आहे असं म्हणूया. पाण्याचा अभिषेक करायचा आहे. मी जाते त्या गुरुजींना, तिथल्या विचारते मला अभिषेक करायचं आहे तर काय करावं वगैरे. तर ते म्हणतात काय आहे इथे ते पाणी जे असतं ते सगळी पूजा वगैरे व्यवस्थित करून नंतर वरती जो कलश ठेवलेला आहे त्याला खाली एक छोटंसं भोक आहे, त्याच्यामध्ये ते तुम्ही पाणी घालत राहायचं. आणि ते पाणी घातल्यानंतर त्यातलं एक एक थेंब त्या ह्याच्यावरती पडतो, शंकराच्या पिंडीवरती. त्याला अभिषेक असं म्हटलं जातं. पण वरचं पाणी संपता कामा नाही हां. जेवढ्या वेळ आपलं म्हणणं चाललेलं असेल की चाललेलं असेल तोपर्यंत आपण ते पाणी त्याच्यामध्ये टाकत राहायचं. माझ्यासारखी एखादी अडाणी असते, ती म्हणते अच्छा असं करण्यापेक्षा मग तुम्ही मला सांगा ना की ह्याच्यामध्ये किती बालद्या पाणी राहतं तुमचं सगळं म्हणणं होईपर्यंत. टोटल किती बालद्या पाणी टाकावं लागतं? काय 2 बालद्या ह्या छोट्या आहेत, त्या 2 बालद्या तरी किमान पाणी लागतं किंवा दूध लागतं. मग कशाला एवढा वेळ थांबायचं? मी येते 2 बालद्या दूध आणते आणि त्याच्यावरती ओतते, एकदमच टाकून देऊ ना, झाला की अभिषेक. मग त्याला अभिषेक म्हटलं जातं का? नाही. नो द सिस्टीम. त्याच्यावर थेंब थेंब पडणं यालाच अभिषेक म्हणतात. एकदम 2 बालद्या दूध किंवा पाणी घालणं याला अभिषेक म्हणत नाही. आणि ते तसं करत असताना त्याच्याशी एकरूप होणं, यूज द सिस्टीम. ती सिस्टीम सगळी चालू असताना आपण जे म्हणत असतो त्या शंकराच्या पिंडीशी आपण एकरूप व्हायचं आहे, त्याचं रूप आठवायचं आहे, त्याचं गुण आठवायचे आहेत, ते जे काही म्हणत आहेत ते करायचं आहे. ही सिस्टीम आहे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवा ना. एकदम 2 बालद्या पाणी टाकण्यात काय पॉईंट आहे? श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि मग अभिषेक झाल्यावर मग प्रसाद नैवेद्य म्हणजे कसं छान वाटतं. अशासाठी म्हटलेलं आहे की नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. साध्य होता साधनांचा ठाव नाही. पण तिथपर्यंत जायला आपल्याला आधी मुळामध्ये मायेतून बाहेर पडावं लागतं ना. या साधनं जी आहेत ती माईकच आहेत, पण साध्य जे आहे, लास्ट डेस्टिनेशन ज्याला म्हटलं जातं, ते परब्रह्म मात्र सत्य आहे. त्यामुळे साधना माईक असली, ती मायेमध्ये राहूनच करायची असली तरी त्याच्याच साहाय्याने त्या परब्रह्माकडे, त्या शाश्वत सत्याकडे आपल्याला जायचं आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. तिथपर्यंत गेल्यावर मात्र साध्य होता साधनांचा ठाव नाही. अशा पद्धतीने या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, हे खरं आहे. मग समर्थ मायेचं वर्णन करताना पुढे म्हणतात,
मायेकरिता वेदश्रुती, मायेकरिता नाना वित्पत्ती, मायेकरिता होती मूढ ते विवेकी श्रीराम. माया परमार्थाचे अंजन, मायेकरिता जोडे निधान, मायेकरिता सावधान साधक स्वरूपी श्रीराम. वेद, उपनिषद, अध्यात्मग्रंथ याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आम्हाला बुद्धीची, भक्तीची आणि मनाची आवश्यकता असते. ते मन आणि बुद्धी हे मायेच्याच कक्षेत येतं. साधनेचा मार्ग मायेतूनच जातो. साधना करताना त्रिपुटी असते, त्रिपुटी मायेतच येते. माया नसती तर ज्ञान झालंच नसतं. व्युत्पत्ती म्हणजे कार्यकारण मीमांसा. कार्यकारण मीमांसा म्हणजे एखादं कार्य जेव्हा होतं त्याला मूळ काहीतरी कारण असावं लागतं. म्हणजे माती असेल तर त्यातनं निर्माण होणारा घट हे त्याचं कार्य असतं. याला कार्यकारण असं म्हटलं जातं. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यकारण मीमांसा असतात. त्याचं ज्ञान आम्हाला करून घ्यायचं झालं, चर्चा करायची झाली, सिद्धांत सांगायचा आहे, पूर्वपक्ष सांगायचा आहे, हे सगळं मायेनीच करता येतं. मायेच्या साधनानेच करता येतं. ज्ञान मिळवून मूढ लोकसुद्धा ज्ञानी होतात. सारासार आत्मानात्म विवेक विचार करू शकतात. जमिनीखाली असणारं धन शोधायचं असेल तर पूर्वीच्या काळी डोळ्यामध्ये अंजन घालत असत. आता हे अंजन घालणं हा दृष्टांत दिला जातो आपल्याला. आता माया हे अध्यात्माचे अधिक आत्मा, आत्म्याचे दर्शन घडवणारे अंजन आहे. समर्थांनी मायेला कुठेही कमीपणा आणून दिलेला नाही, उलट मायेचा आदरच केलेला आहे. मायेमुळे अध्यात्माचा ठेवा सापडतो. अंजन बहुधा डोळ्यात घातलं की डोळा झोमल्याशिवाय राहत नाही. ते अंजन झोमलं की डोळा साफ होतो. म्हणजे परमार्थातली दृष्टी साफ होते. पाहण्याची दृष्टी, आपली पाहण्याची क्षमता वेगळी आणि पाहण्याची दृष्टी वेगळी, यातही फरक आहे. जितकं परमार्थामध्ये तुम्ही खोलात जाल तेवढं आपल्याला वेगवेगळे अर्थ सापडत जातात. आता इथे परमार्थातली दृष्टी साफ होते. माया संकट आणते, दुःख आणतं आणि आपल्याला जागे करते. म्हणून समर्थ म्हणतात, तैसा संसारे दुःखावला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. परमार्थ मार्गाला नेणारी सुद्धा मायाच आहे. माया ही ईश्वराची चित्शक्ती आहे. तीही ईश्वराप्रमाणे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी सामर्थ्यशाली आहे. परमार्थ स्वरूपाचं अंजन मायेच्याच दृष्टिकोनातनं सद्गुरू घालतात आणि सद्गुरू कृपेने ज्ञानदृष्टी मिळते. सद्गुरू अंजन ज्याला, माया भयानक न दिसे त्याला, अभिन्नपणे आत्मयाला सर्वत्र पाहे श्रीराम. असं हे मायेचं वर्णन केलेलं आहे. मायेमुळे साधक स्वरूपात एकाग्र राहण्यासाठी साधना करू शकतो आणि त्याला सद्गुरू स्वरूपाचा स्पर्शही होतो. कारण सद्गुरूसुद्धा नामरूपधारी, ग्रंथातून ग्रंथ हे माझंच रूप आहे असं म्हणणारे असतात. त्यामुळे तो सद्गुरू स्वरूपाचा स्पर्शही आपल्याला होतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, मायेकरिता स्वहित घडे, मायेकरिता भ्रांती उडे, मायेकरिता विघडे प्रपंच भान श्रीराम. माये विण ज्ञान कैचे, माया जीवन सकळ जीवांचे, माये विण साधकांचे कार्य न चले श्रीराम. मायेमुळे अध्यात्मात प्रगती घडून येते, भ्रमनिरास होतो, श्रद्धा ठेवायची कशी ते समजतं, मायेचं मिथ्यत्वसुद्धा कळतं आणि प्रपंचाच्या पाचापाचाच्या गोंधळातून आपण बाहेर पडू शकतो. तो गोंधळ काय आहे हे आपल्या लक्षात येतं आणि आपलं स्वहित काय आहे ह्याचा उहापोह आपल्याला करता येतो. साधक बाधक विचार, उहापोह, उह अपोह म्हणजे साधक बाधक.
हा साधक बाधक विचार करता येतो आणि आपलं स्वहित काय आहे पहावे आपणासे आपण, हे आपल्या लक्षात येतं. यात स्थूल देह पंचभूतांचा आहे आणि स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे 4 देह आपले आहेत. या चौदेहाचं ज्ञान आपल्याला होतं आणि पंचभौतिक देहाचं नश्वरत्व मायेमुळे कळतं. आता हे कळत असताना 4 देहाचं निरसन होतं. म्हणजे इथे 4 देह म्हणजे मी, ही सुद्धा एक ग्रंथीच आहे. हीही ग्रंथी आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं माझा स्थूल देह जो आहे, हाडामासाचा बनलेला जो देह आहे, तो म्हणजे खरं म्हणजे मी नाहीच आहे. मी म्हणजे हात नाही, मी म्हणजे पाय नाही, हे म्हणणं सोपं आहे. पण मी म्हणजे हात नाही, मी म्हणजे पाय नाही, हे सगळं स्थूल देहामधचं वर्णन आहे. सूक्ष्म देह जो आहे तो त्याच्या आतला देह आहे. तो म्हणजे तिथे माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा, इथे मी आणि माझे तयार होतं. तर सूक्ष्म देहामध्ये माझ्या इच्छा, माझ्या अपेक्षा, माझ्या आकांक्षा, माझं अमकं माझं तमकं अशा सगळ्या सूक्ष्म भावना निर्माण होतात. त्यामुळे इथे मी माझे या ग्रंथी 4 देहांमध्ये वाढत राहतात आणि त्या ग्रंथीसुद्धा घट्ट होतात. हा स्थूल आणि सूक्ष्म देहाला प्रेरणा देणारा आणि त्याची निर्मिती जिथे होते त्याला कारण देह असं म्हटलं जातं. 3 देहांचा निरास म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण, या 3 देहांचा निरास मायेच्या सहाय्याने आपणच आपला करू शकतो. स्थूल देहाचाही करू शकतो कारण हे माईक आहे हे आपल्याला कळतं. आपलाच जर एखादा गुडघा दुखतोय असं आपण म्हटलं तर आपण त्या गुडघ्याला समजावू शकतो की बाबा आज तू दुखतोयस रे, जरा विश्रांती घे बरं का, असं म्हणून त्याच्यावरनं हात फिरवून आपण त्याला सांगू शकतो. त्याच वेळेस दुसऱ्या गुडघ्याला आपण सांगतो आज त्याला जरा बरं वाटत नाही आहे बरं का, आता तू जरा थोडं जास्तीचं काम कर बरं का, आजच्या वेळ इतके दिवस त्याने तुला साथ दिली की नाही. अशा पद्धतीने आपणच आपल्याला समजावू शकतो स्थूल देहाकडे. सूक्ष्म देहाच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात त्याही एक प्रकारच्या घट्ट अपेक्षा निर्माण होतात, त्या ग्रंथी निर्माण होतात. त्याही आपण आपल्या शम दम या साधन चतुष्टयाने हळूहळू कमी करू शकतो. एकदम त्या जात नाहीत, त्या भगवंताकडे वळवल्या की आपोआपच कमी होतात. आणि याची निर्मिती जी आहे ती कारण देहामध्ये होते. म्हणून या 3 देहांना स्थूल सूक्ष्म कारण अज्ञानाचे देह असं म्हटलं जातं आणि याच्यात ह्या ग्रंथी घट्टपणे होतात. चौथा जो देह आहे तो महाकारण देह ज्ञानाचा आहे. त्याचा निरास आपल्याला करता येत नाही. आपण सहज म्हणून जातो चौदेहाचा निरास झाला की पुढचं मग अमकं अमकं वगैरे, पण 3 देहाचा निरास आपण करू शकतो. पण महाकारण देह हा ज्ञानाचा देह आहे आणि ह्या ज्ञानाच्या देहाला इथे तर भयंकर अहंकार भरलेला आहे. इथे सद्गुरू कृपाच व्हावी लागते आणि ती सद्गुरू कृपा झाली की मग चौदेहाचं म्हणजे ज्ञान झालेलं आहे, नुसतं शाब्दिक ज्ञान, पण त्याचं निरसन नंतर होतं. मायेमुळे जीवाची अहमभावना जागृत राहते. या 3 देहामध्ये ती असते, ती आपल्याला कमी करता येते, अहंता अहंकार वगैरे, पण अहमची सूक्ष्म जाणीव आपल्या गरजेची आहे. ती सद्गुरू ठेवून अहंकाराच्या सगळ्या भावना दूर करतात. महाकारण देह हा ज्ञानाचा देह आहे, पण अहमची सूक्ष्म भावना जागृत राहते. जिवंतपणा जाणीव कार्यरत राहते. प्रवचन कीर्तन चर्चा आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन श्रवण मनन चिंतन असं करून हे ज्ञान प्राप्त करता येतं. भक्ती ज्ञान वैराग्य याद्वारे चौदेहाचं निरसन करण्यासाठी पहिल्या 3 देहाचं निरसन करायला मायेची गरज आहे आणि नंतर सद्गुरूंची गरज आहे. सद्गुरू हेही मायेतच येतात. थोडं वाक्य वेगळ्या पद्धतीने सांगते, कारण सद्गुरूची गरज आहे महाकारण देह दूर करायला. ते शबल रूप धारण करून येतात. आमच्या डोळ्यासमोर सद्गुरूंचं रूप असतं, आमच्या डोळ्यासमोर सद्गुरूंचा ग्रंथ असतो, त्यातली वाक्य आम्ही लक्षात ठेवतो आणि सद्गुरू वाक्य प्रमाण मानतो आणि त्याप्रमाणे उपासना करतो. हे सगळं मायेतच येतं. म्हणून आत्ता इथे महाकारण देहाचं निरसन करण्यासाठी असलेला सद्गुरू इथे शबल रूपात आहे, पण जे ते एका दृष्टीने बघता ते परब्रह्माशी एकरूप झालेलं तत्त्वसुद्धा आहे.
तत्वरूपाने ते परब्रह्माशी एकरूप झालेले आहेत, पण शबल रूपाने नामरूप धारण करून, देह धारण करून ते आमच्यासाठी उभे आहेत. मग भले ते नसतील तरी त्यांचे ग्रंथ आमच्यासाठी आहेत. त्यामुळे म्हणून पहिल्यांदा मागच्या वेळेस सांगताना सांगितलं, सद्गुरूंना डावं उजवं नसतं त्यांच्या चरणांना. कारण एक पाऊल मायेचं असतं, एक पाऊल ब्रह्माचं असतं, एक पाऊल व्यक्ताचं असतं, एक पाऊल अव्यक्ताचं असतं. त्यामुळे हे सद्गुरू दोन्ही ठिकाणी आरूढ असतात. आपण त्याचा अर्थ कसा घ्यायचा हे आपल्या हिशोबाने ठरवायचं असतं. ते तत्त्व निश्चितपणे परब्रह्मस्वरूप आहे, यात शंकाच नाही. म्हणूनच ते आपल्याला परब्रह्मापर्यंत घेऊन जाऊ शकतात हे आपल्या लक्षात येतं. आणि अशा तऱ्हेने या चौदेहांचा निरास करायचा असेल तर सद्गुरू आणि माया या दोन्हीची आपल्याला गरज आहे, असं समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि हे सांगून मायेचा आदर त्यांनी केलेला आहे. याचा पुढचा भाग उद्या बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.